इकडे सिद्धिविनायक या ठिकाणी जाऊया। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। भूषण, नवीन वर्षाची सुरुवात आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सुरुवात सगळेच अगदी देवदर्शनाने करत असतात। सिद्धिविनायक या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण आहे? भक्तिमय वातावरण असेल, मात्र भाविकांची कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते, त्यांच्या प्रतिक्रिया काय पाहायला मिळत आहेत? भूषण, नक्कीच तेजस, आता आपण आहोत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये, जिथे अनेक भाविकांची सकाळपासून अगदी पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। साधारण वर्ष 2024 ची सुरुवात आज झालेली आहे। याच 2024च्या सुरुवातीला बाप्पाचं दर्शन घेऊन, बाप्पाच्या चरणी लीन होऊन, बाप्पाचे आशीर्वाद घेऊन एकंदर सर्व भाविक आज सुरुवात करत आहेत। एकंदर प्रत्येकाचा नवीन संकल्प असतो, तर प्रत्येकाचा संकल्प साकार करण्यासाठी एकंदर बाप्पाच्या चरणी अनेक इच्छा व्यक्त करण्यासाठी इकडनं नागरिक अगदी पहाटेपासूनच इथे मोठी गर्दी करून आहेत। आज साधारण 5 ते 7 लाख भाविक इथं दर्शन घेत अशा प्रकारे संपूर्ण अंदाज हा संपूर्ण मंदिर प्रशासनाकडून व्यक्त केला गेलेला आहे। अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत, अगदी महिला, अगदी बालक एकंदर मोठ्या संख्येने त्यावर उपस्थित आहेत। साधारण आज मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर एकंदर 1 ते 1.5 किलोमीटर रांग पसरलेली आहे, त्यामुळे मोठी गर्दी इथं पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाकडून एकंदर चोख व्यवस्था देखील पाहायला मिळत आहे। चोख पोलीस बंदोबस्तामध्ये एकंदर संपूर्ण मंदिर प्रशासन संपूर्ण कार्यरत झालेलं आहे आणि एकंदर संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात जर आपण पाहिली तर एकंदर मोठं चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आणि संपूर्ण आपण पाहिलं तर बाप्पाच्या गाभाऱ्यात सध्या आपण पाहत आहोत, एकंदर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, मोठी लगबग पाहायला मिळत आहे। अनेक भाविक बाप्पाच्या चरणी माथा टेकता यावं अशा प्रकारे संधीची अगदी वाट पाहत आहेत आणि एकंदर या संपूर्ण गर्दीचं नियोजन करताना देखील पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी नवीन वर्षाची सुरुवात करताना संपूर्ण भाविक एक मोठं चैतन्याचं वातावरण संपूर्ण अनुभवत आणि एकंदर बाप्पाच्या चरणी लीन होऊन आपापली इच्छा व्यक्त करत आहेत आणि एकंदर नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत। अगदी नवा दिवस, नवी सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत। धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।